या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सालाबादप्रमाणे सिन्नर शहरातील वैदवाडी परिसरातील असंख्य भाविक पायी पालखीसह श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना झाले। शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी ही पदयात्रा शिर्डीकडे रवाना झाली। पदयात्रेत महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय असा होता। डीजेच्या तालावर साई गीतांच्या मंगलमय वातावरणात पालखी शिर्डीकडे प्रस्थान झाली। शिर्डीचे साईबाबा यांचा भक्त परिवार संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आहे। सबका मालिक एक या सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी भाविक पायी चालत साईनाथ स्मरण करत मोठ्या भक्तिभावाने पदयात्रा काढतात। सिन्नर शहरातील वैदवाडी येथील म्हसोबा महाराज मित्रमंडळ मागील 11 वर्षापासून शिर्डीला साई दर्शनासाठी पदयात्रा काढत असतात। शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी 50हून अधिक युवा कार्यकर्ते व महिला शिर्डीला पायी रवाना झाल्या। या पदयात्रेची सुरुवात श्री म्हसोबा महाराज यांना श्रीफळ वाढवून करण्यात आली। त्यानंतर श्री साईंची आरती करत पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। ही पदयात्रा सिन्नर शहरातून मिरवत वायव्येस मार्गे शिर्डीकडे रवाना झाली। रस्त्यात ठिकठिकाणी भाविकांकडून पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी चहा नाश्त्याचे वाटप करण्यात येत होते। त्यात प्रामुख्याने भोकनी फाटा येथील हॉटेल पद्मसाईचे संचालक पद्मा शेट्टी यांच्या वतीने चहा नाश्त्याचे वाटप करण्यात आले। या पदयात्रेत शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील नगरसेवक मल्लू पाबळे, अलका बोडके यांसह तात्या धनगर, बापू पाबळे, मल्लू धनगर, श्यामलाल धनगर, विनोद शितोळे, संजय धनगर, सिकंदर पाबळे, दौलत हटकर, पोपट पाबळे, बबन धनगर, वसंत बोडके, सुरेश शितोळे, एससीएनचे संचालक विजय शितोळे यांसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेकांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या प्रवासास शुभेच्छा दिल्या। एससीएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन। साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन। साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्यानं। साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान, साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान। साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। वैदवाडी इथून साई पालखी
निघत आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या या साई भक्तांना सगळ्यांना साईचरणी आम्ही जाणार आहे, साईच्या गावाला आम्ही जाणार आहे. तर या सगळ्या आदिवासी लोकांना साईकडून एवढीच प्रार्थना करते की सगळ्यांना नवीन वर्ष सुखी आणि समृद्धीचं जावं. आणि जे आम्ही पदयात्रा आता काढलेली आहे तर त्यात कोणालाही काही अडचण न येता आम्ही तिकडे प्रस्ताव होणार आहे. आम्ही सिन्नर वैद्यवाडीतून शिर्डीला चाललो आहे पायी. तर लहान मुलं मुली बाया माणसं सगळे जातो. त्याच्यामुळे काही त्रास न होता आमची इच्छा पूर्ण होते. आज आपल्या मसोबा मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी 500 ते साईनाथ शिर्डीला जाणारे सर्व भाविकांनी आमच्या वाडीतर्फे एवढं सांगितलं ते सुखरूपने जाऊन सुखरूपने याल हीच देवाशरणी प्रार्थना. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. वैद्यवाडी संघटनेतर्फे दरवर्षी सालाप्रमाणे वैद्यवाडी ते शिर्डी साईबाबा क्षेत्र पायी पालखी जात आहे. साईबाबांनी पालखेकरांना सुखाचं त्यांनी दर्शन द्यावे, सुखात जाऊन सुखाने यावे आणि पुढच्या वर्षी आनंदाने जावे ही परमेश्वर मी साईबाबाला सिन्नर येथील वैद्यवाडी बसोबा मित्र मंडळ सेवा संघ या दरवर्षाप्रमाणे श्री साईबाबाची पालखी श्री क्षेत्र शिर्डी येथे पदयात्रा असते. श्री चरणी अशी विनंती करतो की साईबाबा या सर्व झोपडपट्टी भागातील रहिवाशांना आमच्या वैदू समाजाच्या चिंतकांना आपली एक प्रेरणा आणि शुभकामना असावी अशी साई शरणी प्रार्थना करतो. मसोबा महाराज मित्रमंडळ व वैदू समाज सेवा संघ सिन्नर तालुका यांच्यातर्फे भव्य असं साई पालखीचं आणि पदयात्रेचं नियोजन इथे या आयोजकांकडून आखलेलं गेलेलं आहे. आम्ही शिर्डी साईबाबाच्या चरणी हीच प्रार्थना करतो का साईबाबांनी या पूर्ण झोपडपट्टी भागातील रहिवाशांना त्यांचं येणारं जे काही वर्ष आहे ते सुखाचं आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊन द्यावं अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि जाणारे सर्व पदयात्री यांनी सुखरूपतेने जावं व सुखरूपतेने परत यावं अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि आज आपल्या सिन्नर येथील बसवा मित्र मंडळ त्या ठिकाणी सालाबादाप्रमाणे शिर्डी पायी यात्रा सिन्नर ते आपल्या शिर्डीपर्यंत पायी यात्रा काढतात. सर्व साई भक्तांना मी माझ्या वैदू समाजाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर्वांनी सगळ्यांनी काळजी घ्यावा साई भक्तांची. सर्वांना साई भक्तांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज.